उपळवे तालुका फलटण येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्ष या निमित्ताने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी सरपंच विक्रम लंबाते, उपसरपंच चंद्रशेखर लंबाते, ग्रामसेवक धनंजय सस्ते, सर्व सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। नमस्कार। आज 13 ऑगस्ट 2024 आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुण्यदिवस। आज आपल्या उपळवे ग्रामपंचायतीमध्ये आपण साजरा करीत आहोत। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी स्वकर्तृत्वावर 28 वर्ष आदर्श राज्यकारभार केला। त्यांचा आदर्श राज्यकारभार अशा पद्धतीने होता, त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं, कदाचित मागच्या आपण जयंतीच्या वेळेस तुम्हाला सांगितलं असेल, ज्या मनगटामध्ये बळ, बुद्धी आणि चातुर्य असतं तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा होऊ शकतो। हेच त्यांनी दाखवून दिलं त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये। त्यांचा जन्म हा 31 मे 1725 रोजी चौंडी या गावी झाला। त्यांचे वडील मानकोजी शिंदे ते त्या गावचे पाटील होते। वयाच्या 12व्या वर्षी त्या सीना नदीच्या काठी शंभू महादेवाच्या पिंडीची पूजा करत होत्या आणि माळवा प्रांताचे प्रांताधिकारी म्हणजे राजा मल्हारराव होळकर हे त्या सीना नदी ओलांडून पलीकडे जात होते। त्यावेळेला त्यांना एक तेजस्वी मुलगी त्यांच्या निदर्शनास आली आणि तिच्यानंतर बोलल्यानंतर तिच्याबरोबर त्यांना असं वाटलं की हिच्याबरोबर बोलायची त्यांची इच्छा प्रकट झाली। त्यामुळे ते त्याच्याशी बोलले। तिच्या बोलण्यामध्ये एवढे माधुर्य होते आणि एवढा करारीपणा होता की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलासाठी, खंडेरावसाठी त्यांची वधू म्हणून निवड केली। त्यानंतर त्यांनी मानकोजी शिंदेंना विनंती केली की तुमची मुलगी माझ्या मुलासाठी द्या। त्यानंतर त्यांचा विवाह शनिवारवाडा पुणे येथे पेशव्यांनी अगदी थाटात केला। त्यांचं लग्न तब्बल 3 महिने चाललं होतं। अण्णासाहेब त्यांचं त्यावेळेला अहिल्यादेवी होळकर आणि खंडेराव होळकर यांचं लग्न शनिवारवाड्याच्या समोर त्यावेळेस मंडप टाकून 3 महिने तब्बल लग्न चाललं होतं। एवढं मोठं थाटामाटात लग्न झालं। लग्न झाल्यानंतर वयाच्या 26व्या वर्षी त्यांना वैधत्व आलं, म्हणजे कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेराव होळकरांचा तिथं मृत्युमुखी पडले ते। त्यानंतर त्यावेळेला आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे सती जाण्याची पद्धत होती, म्हणजे पतीच्या पाठीमाग त्या पत्नीनं तिच्या चितेवरती जाऊन ते आत्महत्या थोडक्यात करायची। तर मल्हारराव होळकरांनी त्यावेळेला त्या सती प्रथेला देखील छेद दिला आणि त्यांनी असं सांगितलं की आपण ही मुलगी जर आता कदाचित त्या चितेवर जाऊन तिला स्वर्ग प्राप्त होईल, त्या काळची तशी भावना ही होती की बाबा त्यावेळेस स्वर्गात प्राप्ती मिळेल, परंतु त्यांनी तसं न करता तिला उच्च प्रतीचं शिक्षण दिलं आणि सती प्रत्ये जाऊ नको म्हणून त्यांनी विरोध केला। उच्च प्रतीचं वेगवेगळ्या 18 भाषेचं शिक्षण दिलं आणि त्यांना एक आदर्श राज्यकर्ते म्हणून त्यांना तिथं पाहायचं होतं त्यांच्या माघारी। मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी सुद्धा त्या शिक्षणाचा असा फायदा करून घेतला की मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर त्यांनी 28 वर्ष राज्यकारभार केला। एक परिस्थिती तर अशी निर्माण झाली होती की ते इंदोर एक सेपरेट संस्थान होतं। त्या संस्थानामध्ये त्यांनी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आपल्या हिंदू संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला। त्यावेळेला काय केलं, गजनीच्या मोहम्मदानं सगळे आपली 12 ज्योतिर्लिंग तोडली होती, हिंदूची मंदिरं उद्ध्वस्त केली होती। अशा परिस्थितीमध्ये त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी ते कार्य हाती घेतलं। तुम्ही नीट लक्षात घ्या, आपण उपळवे गावामध्ये राहतो आणि आपल्याला तरडम या गावामध्ये जाऊन जर एखादं मंदिर किंवा एखादी इमारत बांधायची असेल तर आपल्याला फार मोठं तिथं अडचण निर्माण होती। तिथल्या लोकांचं जे काय प्रस्थापितांचं राज्य किंवा तिथलं शासक असतं ते सहजासहजी तुमचं तिथं नाव मोठं करून देत नाही। परंतु अशा परिस्थितीमध्ये स्वतः अहिल्यादेवी होळकरांनी ज्या प्रत्येक म्हणजे अगदी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत जे राज्यकर्ते आहेत, जे संस्थानिक आहेत, त्यांच्या तिथं जाऊन स्वतःच्या खजिन्यातला
खजिना त्यांनी तिथं वापरून मंदिराचा जीर्णोद्धार केला. असं महान कार्य केलं. त्या ठिकाणी त्यांनी नदीवरती घाट बांधले. मुलांना ज्या वेळेला घाटावरती आपलं कपडे धुतो किंवा आंघोळ करतो अशा वेळेला काही महिला आपले लहान मुलं घेऊन जात असतात. त्या लहान मुलांना तिथं खेळण्यासाठी बाग तयार केली. प्रत्येक ठिकाणी नक्षत्रवन तयार केलं. त्यावेळेला वृक्ष ही साधीच होती, म्हणजे काय आता हायब्रिड किंवा विलायती जातीची नव्हती, साधी वृक्ष होती. आणि या साध्या वृक्षांचं महात्म्य असं आहे की आता तुम्ही आपल्या गावामध्ये साधी वृक्ष आणि हायब्रिड वृक्ष आहेत. तुम्ही पहा, आमचे बंधू आहेत रोजगार सेवक, त्यांना त्यांच्या ट्रेनिंगमध्ये सांगितलंय की साध्या वृक्षावरच फक्त पक्षी बसतात. तुम्ही हायब्रिड वृक्षावरती पक्षीच बसत नाहीत. आणि पक्षी जर जिवंत राहिले, या आपल्या मनुष्य जातीच्या अन्न साखळीमध्ये पक्षी ह्या सर्वात मोठा घटक आहे. तो काय करतो की तिथलं फळ खातो आणि ते फळ खाल्ल्यानंतर त्याची ज्या ठिकाणी विष्ठात टाकतो त्या ठिकाणी परत अगदी ते साधं झाड तयार होतं. काय म्हणजे ते वृक्ष लागवडीचं सगळ्यात मोठं काम जर कोण करत असेल तर आपला पक्षी करतो. नीट लक्षात घ्या. तर तसं अहिल्यादेवी होळकरांनी नक्षत्रवन तयार केली. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी जीर्णोद्धार केला त्या ठिकाणी नक्षत्रवन बाग तयार केली. एक प्रसंग असा आला होता की मल्हारराव होळकर त्यांचे सासरे गेल्यानंतर राघोबा दादा पेशव्यांनी इंदोर संस्थानावर ते पेशवेशाहीत विलीन करण्यासाठी हट्ट केला. आता ही काय महिला राज्य करते, तिला आपण कधी पण हरवू आणि त्यांचा पाडाव करून आपण ते राज्य मिळवू असं त्यांनी घोषणा केली. त्यांच्यावर चढाई करण्याचा संकल्प केला. अशा वेळेला अहिल्यादेवी होळकरांनी गप्प न बसता त्यांना एक पत्रक पाठवलं. मुत्सद्देगिरीचं उदाहरण आहे अण्णासाहेब, की त्यांनी असं पत्र पाठवलं की तुम्ही, मी एक स्त्री आहे म्हणून तुम्ही असं गैरसमज करून घेऊ नका. वेळ पडली तर तुम्हाला हत्तीच्या पायी देऊन तुम्हाला स्वागत केलं जाईल तुमचं. मी जर हरले तर मी इतिहास घडवून जाईल, पण तुम्ही हरला तर आयुष्यभर तुमच्या पेशवेशाहीचा इतिहास पुसला जाणार नाही, एका स्त्री करून हरला म्हणून. हे मुत्सद्दी पत्र ज्या वेळेला त्यांनी पाठवलं त्यावेळेला राघोबा दादांनी लढाईचा विचार सोडला आणि त्यांना शरण गेले. अशा म्हणजे अगदी तलवार न काढता देखील अनेक लढाया अहिल्यादेवी होळकरांनी जिंकल्या. या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा मृत्यू 1795 मध्ये त्यांचा झाला. त्यांनी एक या भारताच्या इतिहासामध्ये आदर्श असं 28 वर्ष स्वतः राज्यकारभार केला. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. माझे 2 शब्द थांबवतो. शालेय विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी उपळवे तालुका फलटण येथील आपले शेतजमीन या ठिकाणी क्रीडांगणासाठी दिले होते असे स्वर्गीय रामचंद्र लंबाते यांच्या सुनबाई सौ माया अजित लंबाते यांच्या ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय. नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी जयंती वर्ष आहे आणि आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे. या निमित्तानं उपळवे तालुका फलटण गावामध्ये एक उपक्रम राबवला जातोय, हे आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर ज्या ठिकाणी आपण आलो आहोत हे उपळवे तालुका फलटण या गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी हे क्रीडांगण देण्यात आलं आहे. रामचंद्र लंबाते, स्वर्गीय रामचंद्र लंबाते यांनी 1975 साली हे उपळवे गावातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगणासाठी हे जमीन दिलेली आहे. 1 एकर जमीन दिलेली आहे आणि या जमिनीवरती उपळवे ग्रामपंचायतच्या वतीने आज या ठिकाणी वृक्षारोपण केलं जाणार आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्ष राज्यकारभार केला आणि या पार्श्वभूमीवरती उपळवे ग्रामपंचायतच्या वतीनं आजच्या या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी वेगवेगळे 28 वृक्ष लागवड या ठिकाणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी उपळवे ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच विक्रम लंबाते, त्याचबरोबर उपसरपंच चंद्रशेखर लंबाते यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आहेत, ग्रामसेवक सस्त्यांना आहेत
त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळवेचे सर्व शिक्षक बांधव आहेत, त्याचबरोबर उपळवे हायस्कूल उपळवेचे सर्व शिक्षक आहेत, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी आहेत. या ठिकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जे काही आगामी काळामध्ये उपक्रम राबवण्यात येतील, एकूण 28 उपक्रम या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त राबवण्यात येणार आहेत. आणि त्याचा शुभारंभ आज पहिला उपक्रम या ठिकाणी वृक्ष लागवडीचा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नेमकी काय संकल्पना आहे. हा एक वेगळा संदेश राज्यभराला दिला जाणार आहे. आपण या ठिकाणी उपळवे ग्रामपंचायतचे लोकनिर्वाचित सरपंच विक्रम लंबाते आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सरपंच, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही ग्रामपंचायततर्फे ठेवलेला आहे आणि इथून पुढे असंच 28 कार्यक्रम एका वर्षामध्ये आम्ही संपन्न करणार आहे. धन्यवाद सरपंच. या ठिकाणी उपसरपंच आहेत, चंद्रशेखर लंबाते आहेत. काय संकल्पना आहे नेमकी? धन्यवाद. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे, जयंती वर्ष आहे. या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाचं औचित्य साधून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये आदर्श हा 28 वर्ष राज्यकारभार केला स्त्रीनं. त्यामुळं त्यांच्या 28 वर्ष राज्यकारभार केल्यामुळं त्यांच्या या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्तानं आमच्या उपळवे ग्रामपंचायतीचे आमचे उपक्रमशील सरपंच यांनी एक संकल्पना मांडली. तसेच रोजगार सेवक आमचे बंधू सोमनाथ लंबाते यांनीही संकल्पना मांडली की आपण या जयंती महोत्सव वर्ष 1 जून 2024 ते 31 मे 2025 पर्यंत चालणार आहे. तर या जयंती महोत्सव वर्षामध्ये आपण 28 वर्ष कारभार ज्यांनी केला त्या निमित्तानं 28 कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यातला आजचा हा कार्यक्रम आहे नक्षत्रवनाचा. आता नक्षत्रवन म्हणजे काय, तर नक्षत्रवन म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या पर्यावरणामध्ये 27 नक्षत्र असतात. त्या 27 नक्षत्रापैकी हे आपण 27 वृक्ष देशी प्रजातीचे वृक्ष लागवड करणार आहे. त्यामध्ये पिंपळ, वड, कडुनिंब, हे नाग चाफा, परत खैर अशा पद्धतीचे वृक्ष आहेत. याचं पहिल्या कार्यक्रमाचं आज इथं या ठिकाणी आयोजन होणार आहे. त्यानंतर येणाऱ्या वर्षामध्ये आपण वक्तृत्व स्पर्धा घेणार आहे. वक्तृत्व स्पर्धा देखील अशीच राहणार आहे की या वृक्षाची माहिती जो विद्यार्थी चांगल्या पद्धतीने देईल आणि त्या वृक्षावर आपण ते काय करणार आहे, तिथं नाव टाकणार आहे आणि ते वृक्ष त्याला देणार आहे किंवा त्याच्या नावानं तो वृक्ष इथून पुढे ओळखला जाईल. तसंच निबंध स्पर्धा देखील ह्याचं आयोजन करणार आहे. ज्याचा निबंध चांगला असेल त्या वृक्षावर ह्या सर्व देशी प्रजातीच्या ह्याच्यावर निबंध असणार आहे. तो निबंध त्यांनी त्याला ते एका फाईलमध्ये प्लॅस्टिकच्या हे करायचं आणि तिथं आपण त्याची पाटी लावणार आहे. त्याला योग्य प्रकारचं बक्षीस दिलं जाणार आहे. असं कार्यक्रमाची रूपरेषा इथून पुढे 28 कार्यक्रमाची असणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी उपळवे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक धनंजय सस्ते आहेत. काय संकल्पना आहे ना नेमकी? आज पुण्यश्लोक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती त्रिशताब्दी वर्ष आहे. त्या अनुषंगानं आमची मासिक सभा झाली. त्याच्यामध्ये आमच्या ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना ठरवलं की हे जे वर्ष आहे हिंदू संस्कृतीप्रमाणे 28 नक्षत्र आहेत, त्या पद्धतीने 28 उपक्रम राबवायचं असा संकल्प केला. त्याचा पहिला भाग म्हणजे आज 28 प्रजाती आणि त्याही देशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि देशी प्रजाती निवडण्याचं कारण म्हणजे आपण कोरोना काळामध्ये पाहिलं ऑक्सिजनला किती पैसे किंवा किती किंमत किंवा त्याचं महत्त्व हे आपण स्वतः बघितलं, सगळ्यांना अनुभवलं. त्याच्या अनुषंगानं देशी प्रजाती निवडल्या जेणेकरून निसर्गाचा समतोल राहील. त्याच पद्धतीनं आम्ही आता ह्याच्यामध्ये बांबू लागवडीचा पण खूप हे करतोय उपळवेमध्ये. आणि बिहार पॅटर्नमधून आपल्याकडे 2 युनिट मंजूर झालेली आहेत. या कामी आपले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनाही आपल्याला खूप मोलाचं सहकार्य केलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांचा आणि ग्रामस्थांचा सहभाग आहे. त्यामुळे ह्या सगळ्या उपक्रम यशस्वीपणे पार पडत आहेत. या पद्धतीनं आपण पूर्ण 1 वर्षभर ग्रामपंचायत या सगळ्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला. धन्यवाद. ज्या मनगटात बळ बुद्धी चातुर्य आहे तो स्वकर्तृत्वावर राजा होऊ शकतो, हे ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सांगितलं आहे.
त्यांच्याच विचारांनी प्रेरित होऊन उपळवे तालुका फलटण येथील या ग्रामस्थांनी, या पदाधिकाऱ्यांनी एक आगळावेगळा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी, खरं तर हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असा हा उपक्रम या गावामध्ये सुरू केलेला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं खरं तर ह्या आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा उपक्रम सुरू होतोय. आणि जो उपक्रम होतोय तो ज्या उपळवे गावामध्ये होतोय, जिथं 1975 साली रामचंद्र लंबाते या व्यक्तींनी, स्वर्गीय रामचंद्र लंबाते यांनी हे क्रीडा 1 एकर क्षेत्र आपल्या स्वमालकीचं शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिलं. त्या क्रीडांगणावरती हा उपक्रम सुरू होतोय. खरं तर हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जिथं 1 गुंठा ही जमीन दिली जात नाही, तिथं 1 एकर जमीन या गावातील विद्यार्थ्यांसाठी दिला आहे असा हा उपक्रम. आणि त्याच गावामध्ये इतका मोठा वर्षभरामध्ये 28 वेगळे उपक्रम राबवण्याचा संकल्प हा इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी, उपळवे, तालुका फलटण. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त या ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय. आणि जिल्हा परिषद शाळा उपळवे तसेच उपळवे हायस्कूल उपळवे यांच्या सर्व विद्यार्थी तसेच ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाला प्रारंभ होतोय.